मित्रांनो, बऱ्याच वेळा असं होतं की आपल्याला एखाद्या बेस्ट फ्रेंडचा वाढदिवस असतो आणि आपल्याला बरोबर रात्रीच्या 12च्या नंतर आपल्याला त्याला मेसेज करायचा असतो आणि आपल्याला झोप लागते, किंवा हॅपी न्यू इयर बरोबर आपल्याला 12 वाजता आपल्याला एखाद्याला विश करायचं आहे. तर अशा टायमाला आपण 12 वाजेपर्यंत आपल्याला जाग नसते मित्रांनो. बऱ्याच वेळेस अशा वेळेस आपल्याला काय करायचं आहे की आपल्याला जेणेकरून बरोबर 12 वाजेला आपल्याला समोरच्या व्यक्तीला आपल्याला व्हॉट्सअपद्वारे मेसेज पाठवायचा आहे. तर त्यासाठी आपण एक ॲपच्या माध्यमातून रिमाइंडर, म्हणजेच आपण ज्या वेळेला टाईम सेट केला त्याच वेळेला समोरच्या व्यक्तीला तो मेसेज जाणार आहे. तर ते ॲप कुठलं आहे, काय आहे, सविस्तर माहिती मी या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला देणार आहोत. तर मित्रांनो, आपण जर या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. अशाच नवीन पद्धतीची माहिती आपल्या या चॅनलवरती मी नेहमी अपलोड करत असतो. तर आपला जराही वेळ न घेता करू या व्हिडिओला सुरुवात. तर सर्वात प्रथम आपल्याला आपल्या मोबाईलच्या प्ले स्टोअरमध्ये जाऊन एक ॲप्लिकेशन सर्च करायचं आहे. ऑटो टेक्स्ट शेड्यूल नावाचं आपल्याला या ठिकाणी ॲप्लिकेशन इन्स्टॉल करायचं आहे. ॲप्लिकेशन इन्स्टॉल झाल्याच्या नंतर ओपन करायचं आहे. या ठिकाणी याला आपल्याला ओपन करायचं आहे. ओपन केल्याच्या नंतर त्यानंतर आपल्याला या ठिकाणी आपल्याला काय विश करायचं आहे ते या ठिकाणी टाईप करायचं आहे. एक्झाम्पल, समजा माझ्या मित्राचा बर्थडे आहे, त्यामुळे मी याला हॅपी बर्थडे टाईप करून ठेवणार आहे. या ठिकाणी मेसेज आपल्याला टाईप करायचा आहे आणि वरती आपल्याला हे बघू शकता, खाली आपल्याला या ठिकाणी टाइम सेट करायचा आहे. आज पाठवायचा आहे, उद्या पाठवायचा आहे, ज्या दिवशी पाठवायचा आहे त्याचा डेट आणि वेळ या ठिकाणी सिलेक्ट करायचा आहे. आणि हे झाल्याच्या नंतर वरती आपण बघू शकतो या ठिकाणी आपल्याला व्हॉट्सअप मेसेज पाठवायचा आहे. कुठला मेसेज तो सिलेक्ट करायचा आहे आणि या ठिकाणी त्या व्यक्तीचा नंबर, आपल्याला नाव या ठिकाणी टाकायचं आहे. ज्या व्यक्तीला आपल्याला मेसेज पाठवायचा आहे त्या व्यक्तीचं नाव, आणि वरती आपल्याला राईट साईडला वरती डन करायचं आहे. तर अशा पद्धतीने मित्रांनो, आपल्याला कुठल्याही मित्राला आपण ज्या टाईमला तर मित्रांनो, आशा करतो की मी दिलेली माहिती आपल्याला नक्कीच कळली असेल. तर आपल्याला व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि आपल्याला कुठल्याही मोबाईल संबंधित काही प्रश्न असेल तर मला कमेंटमध्ये नक्की कळवा, जेणेकरून मी आपल्याला रिप्लाय द्यायचा नक्की प्रयत्न करेल. तर मग भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.